नमस्कार मंडळी. राज्यातील शेतकरी एका प्रकल्पाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे आणि तो प्रकल्प महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येतो आणि तोच प्रकल्प म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. याच प्रकल्पाला आपण पोखरा या नावाने ओळखतो. मंडळी, आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसरा टप्पा लवकरच हे राज्य शासन राबवणार आहे. या संदर्भाचा GR या मागील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच काढला होता, परंतु या GRची अंमलबजावणी सध्या तरी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच GR बद्दल आता लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत की हा GR कधी लागू होईल, त्यामध्ये नव्याने शेतकऱ्याला नोंदणी कधी करता येईल, त्यासोबतच वैयक्तिक घटकांचे कोणते लाभ मिळणार आहेत, त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी कोणते लाभ यामधून मिळणार आहेत, अशाच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या महाजनादू चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जवळील असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि मागील त्याला सोलार याबरोबर शेतकऱ्याच्या संबंधित ज्या काही शासकीय योजना असतील त्यांची माहिती आम्ही लवकरात लवकर तुमच्याबरोबर पोहोचू शकू. मंडळी, पोखरा प्रकल्प 2 आता लवकरच राज्य शासन राबवणार आहे आणि त्याची आतुरता शेतकऱ्यांना खरोखरच लागलेली आहे. कारण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 1च्या मोठ्या यशस्वीनंतर जे काही जिल्हे या योजनेमध्ये समाविष्ट नव्हते अशा जिल्ह्यांच्या मागणीनुसार आता राज्यातील अगोदरच्या 16 जिल्ह्यासह नवीन 5 जिल्हे म्हणजे आता राज्यातील 21 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच या 21 जिल्ह्यातील 6959 एवढ्या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे आणि या गावांसहित आता हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची नोंदणी सध्या तरी या फेब्रुवारी महिन्यात होईल असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण इतके दिवस या पोखरा योजनेची वेबसाईट ही सुरळीत चालू होती, परंतु आता ती अंडर मेंटेनन्स सरकारने घेतली आहे, म्हणजेच लवकरच त्यात नवीन अपडेट येणार आहे आणि नव्याने नोंदणी आपल्याला या फेब्रुवारी महिन्यात करता येईल. त्याचबरोबर पोखरा प्रकल्प 2च्या GR मधील काही बाबी आपण बघितल्या तर 6959 या गावांसाठी ही योजना राबवण्यात येणार असून जवळपास 6000 कोटींच्या निधीची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला बघायचं झालं तर वैयक्तिक लाभासाठी काही घटक यामध्ये आहेत. त्यामध्ये जमिनीचे आरोग्य व वृद्धी गर्भग्रहण, यामध्ये वृक्ष लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड, जीवाणू खत निर्मिती, गांडूळ खत, सेंद्रिय खत निर्मिती, संवर्धित शेती हे घटक आहेत. त्यासोबतच विहीर पुनर्भरण, शेततळे अस्थिरीकरण, नवीन विहीर, विद्युत मोटार, पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि त्याचबरोबर व्यापारी शेती आणि कृषी प्रयोग उद्योग सुद्धा यामध्ये आहेत. शेडनेट, पॉलीहाऊस, बीज उत्पादन, शेळीपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन इत्यादी घटक हे वैयक्तिक लाभासाठी आहेत. त्याचबरोबर शेतकरी गट उत्पादक कंपन्या म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी सुद्धा काही सहाय्य मिळणार आहे. त्यासाठी गोदाम उभारणी, प्राथमिक प्रक्रिया उद्योग असतील, कृषीपूरक उद्योग असतील आणि कृषी अवजारांसाठी सुद्धा या FPO साठी लाभ मिळणार आहेत. मंडळी, ही होती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 बद्दलची माहिती. यामध्ये वेळोवेळी जे काही बदल होतील ते आम्ही तुमच्यापर्यंत लवकर आमच्या या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. आणि माहिती कशी वाटली आणि कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.